मांडीवर मेला एवढा उरफाटाने आहे. फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेलाय आणि रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि रामाची बायको पळवणारा रामाच्या जवळ मेलाय. जरा घमेंड कमी करा, घमेंड येडेवाणी करू नका. कधी जरासा भांबावलं बेन. 2 वर्षापूर्वी जाग्यावर डाळिंब होतं 120 रुपये किलो. माणसंच माझातली. बायकोला स्कूटी, पोरीला लुना, बापन पोऱ्या धाब्यावर, आई बचत गटात. देवानं मीटिंग घेतली, येडेवाणी करायला लागली. देवानं तेल या नावाला रोगाला फोन केला, खंदूनच टाकले. स्कूटी गेली, लुना गेली. उरली होती तार, त्याची क्वार्टर प्याला मोकळा झाला. 2200, 2300, 2100 रुपये उसाला भाव मिळायचा कसा आहे. कडक टोप्यावाले लय फुगीट. 13 टन ऊस घालायचं पण 31 कारखान्याला फोन करायचं, काय पेमेंट काढले, काय पेमेंट. पहिला हप्ता कसा आहे ते म्हणायचे. हप्ता जमा झाला, श्वासाची शिल्लक राहिली. मग देवानं ठरवलं हे कडक टोप्यावाले आकलायचे कसे. मग देवानं गेल्या वर्षी जून महिन्यात मीटिंग घेतली, 12 महिने झाली. आणि देवानं हुमणीला फोन केला आणि हुमणीला सांगितलं याच्या टोपीचा शेंडा वाकवायचा.